दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करण्यापूर्वी पुढच्या काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे। पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक स्थिती। पहिल्या बाळाबरोबरच दुसऱ्या बाळाच्या सुद्धा प्राथमिक गरजा, त्याचबरोबर आरोग्य सेवा, शिक्षणाची फी असेल किंवा जी लाईफस्टाईल आहे हे देण्यासाठी आपण कॅपेबल आहात का, किंवा त्यानुसार आर्थिक नियोजन आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला पाहणं आवश्यक आहे। आता बरेच जण म्हणतील की प्रत्येक बाळ हे त्याचं स्वतःचं असं नशीब घेऊन येतं, हे तेवढंच खरं असलं तरी सुद्धा आता सध्याची जी महागाई आहे आणि लाईफस्टाईल आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता दुसऱ्याच्या बाळाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमचं आर्थिक नियोजन असणं खूप जास्त गरजेचं आहे। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पार्टनरची शारीरिक आणि मानसिक स्थिती। पहिल्या गर्भधारणेनंतर आईचं शरीर हे पूर्णतः दुसऱ्या बाळासाठी रेडी आहे की नाही, पहिल्या वेळेस झालेली जी काही शरीराची झीज आहे ही भरून निघालेली आहे की नाही, दोन्ही पार्टनरची शारीरिक जे स्वास्थ्य आहे हे उत्तम आहे की नाही हे पाहणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे। दुसऱ्या बाळाची जबाबदारी पेलण्यासाठी किंवा त्याला सुद्धा उत्तम संस्कार देण्यासाठी, उत्तम घडवण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात की नाही याची सुद्धा तुम्हाला पडताळणी जरूर करायची आहे। तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाळाला सांभाळत असताना तुम्हाला पहिल्या बाळाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही। बाळाला त्या पद्धतीने तुम्ही भावनिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा इंडिपेंडंट बनवलेलं आहे की नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत। चौथी गोष्ट म्हणजे फॅमिली सपोर्ट। तुम्हाला दुसऱ्या नवीन बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं गरजेचं आहे। अशा दरम्यान घरामधली कामं असतील किंवा तुम्हाला मानसिकदृष्ट्या सपोर्ट देणं आहे, शारीरिकदृष्ट्या सपोर्ट देणं आहे, बाळाची देखभाल करणं आहे, या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट आहे की नाही हे पाहायचं आहे। आणि जर मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला अल्टरनेटिव्ह काढणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे। अर्थातच या सगळ्या गोष्टी माझ्या पर्सनल मतामधून मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, प्रत्येकाचं मत हे वेगळं असू शकतं।